रजनी, मी विचार करतोय आपल्या आरवचा 5वा वाढदिवस आहे आणि जर आपण त्याचा वाढदिवस एवढा मोठा साजरा करणार आहोतच, तर आईला गावी फोन करून बोलावून घ्यावे. ती तर तिच्या नातवाच्या वाढदिवसाला धावत येईल. तसेही गावी आई एकटीच राहते. तिकडे तिचे मन लागत नाही, त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने तरी ती आपल्याकडे येईल. प्रसादचे बोलणे ऐकून रजनीने तोंड वाकडे केले. ती म्हणाली, गावाहून आईंना बोलवण्याची काय गरज आहे? उगाच त्यांना प्रवासाचा त्रास. त्यापेक्षा वाढदिवसाच्या दिवशी आपण आईंना फोन लावू, मग आरव बोलेल त्याच्या आजीसोबत. प्रसाद म्हणाला, असे का बोलत आहेस रजनी? अगं, आपण बाहेरच्या सर्वांना बोलावतो आहोत, तर मग माझ्या आईला का बरं बोलावू नको? प्रसाद रजनीचे काहीही ऐकत नाही आणि तो गावी राहणाऱ्या आपल्या आईला म्हणजे सुरेखाताईंना फोन लावतो. सुरेखाताई पटकन फोन उचलतात तेव्हा प्रसाद म्हणाला, आई कशी आहेस ग तू? सुरेखाताई म्हणाल्या, अरे बाळा, मी ठीक आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आणि आज तुला तुझ्या आईची आठवण कशी झाली? प्रसाद म्हणाला, आई, मला आणि आरवला तर रोजच तुझी आठवण येते. आई म्हणाली, मग तुम्ही मला भेटायला का रे येत नाहीत? आणि काल मी तिकडे घरी फोन लावला होता. सुनबाईने फोन उचलला होता. ती म्हणत होती की तू कुठल्या तरी महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त आहेस, त्यामुळे बोलू शकणार नाहीस. प्रसाद रजनीकडे रागाने पाहत म्हणाला, काय? तू फोन केला होतास आई? पण मला तर रजनीने त्याबद्दल काही सांगितले नाही. सुरेखाताई म्हणाल्या, असू देत, विसरली असेल ती. बरं प्रसाद, 2 दिवसानंतर माझ्या नातवाचा वाढदिवस आहे ना? प्रसाद म्हणाला, हो आई, आरवचा वाढदिवस आहे, त्यासाठीच मी तुला फोन लावला आहे. सुरेखाताई म्हणाल्या, प्रसाद, माझ्या आरवचा वाढदिवस एकदा तरी इथे आपल्या गावी साजरा करावा अशी माझी खूप इच्छा आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या सुलभाने मागच्या महिन्यात तिच्या नातवाचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा केला होता. तिने सर्वांना बोलावले होते, त्यामुळे मला सुद्धा हे सर्व करण्याची खूप इच्छा आहे. रजनी प्रसादच्या बाजूलाच उभी होती आणि तिने सासूचे फोनवरचे बोलणे ऐकले होते. त्यामुळे ती म्हणाली, गावी वाढदिवस साजरा करण्यासारखे तिकडे काय आहे? आजूबाजूला राहणाऱ्या 4 म्हाताऱ्या बायकांना बोलवाल आणि टिळा लावून ओवाळले की झाला गावचा वाढदिवस. तुम्हाला काय माहिती आहे आजकालच्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा करतात? यावर प्रसाद म्हणाला, आई तुझ्याशी नाही तर माझ्याशी बोलत आहे, त्यामुळे तू मध्ये बोलण्याची काही गरज नाही. शांत बस जरा. बरं आई, मी काय म्हणत होतो की आरवचा वाढदिवस आहे, तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, शेजारच्यांना, तसेच माझ्या ऑफिसमधील मित्रांना बोलावून साजरा करायचा आहे. तू तर त्याची आजी आहेस, त्यामुळे तू तर सर्वात आधी इकडे यायला हवे. त्यासाठी मी तुला न्यायला येणार आहे, हे सांगण्यासाठी मी फोन केला होता. आई, तू तयार होऊन बस आणि हो, स्वयंपाकाचा घाट वगैरे घालत बसू नकोस. मी आलो की आपण लगेच निघणार आहोत. आणि आई, पुढच्या वर्षी आपण आरवचा वाढदिवस आपल्या गावी साजरा करू आणि तेव्हा तू तुझी इच्छा पूर्ण कर. सुरेखाताई खुश होऊन म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू म्हणशील तसे. प्रसाद म्हणाला, मी वाढदिवसाची सर्व तयारी करण्यासाठी ऑफिसमधून 4 दिवसांची सुट्टी घेतली आहे, त्यामुळे उद्या सकाळी तुला घेऊन जायला येईन. तयार होऊन बस. सुरेखाताई म्हणाल्या, हो प्रसाद, ठीक आहे, मी तयार होऊन बसते. असे बोलून त्यांनी फोन ठेवला. मुलाच्या घरी जायचे म्हणून सुरेखाताई खूप खुश होत्या. आज त्या त्यांची सर्व कामे शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे करत होत्या. तसे तर नेहमी त्यांना गुडघेदुखीचा त्रास व्हायचा, पण आज त्यांची गुडघेदुखी जणू गायब झाली होती. त्यांनी पटपट सर्व कामे आवरली. त्यानंतर आपल्या नातवासाठी बेसनाचे लाडू बनवू लागल्या, कारण मागच्या वेळेस जेव्हा आरव आला होता तेव्हा त्याला बेसन लाडू खूप आवडले होते. दिवसभर आजी बेसनचे लाडू दे असे म्हणत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रसाद आपल्या आईला घेऊन जाण्यासाठी आला. प्रसादला पाहून सुरेखाताईंना खूप आनंद झाला. प्रसादने आईला वाकून नमस्कार केला. तो म्हणाला, आई, झाली का तुझी सगळी तयारी? सुरेखाताई म्हणाल्या, हो बाळा, माझी सर्व तयारी झाली आहे. माझ्या नातवाला, मुलाला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले आहेत. असे बोलून सुरेखाताईंनी प्रसादच्या कपाळावर ओठ टेकवले. प्रसाद म्हणाला, आई, तू आम्हाला भेटण्यासाठी एवढी आतुर झाली आहेस, तर मग माझ्याकडे कायमची राहायला का येत नाहीस? ह्या आधी मी तुला कितीतरी वेळा विचारले, पण तू नेहमी नको म्हणतेस. मुलाचे बोलणे ऐकून सुरेखाताई मनात म्हणाल्या, प्रसाद बाळा, तुला खूप वाटते की तुझ्या आईने तुझ्यासोबत राहावे, पण तसे सुनेला वाटत नाही ना. मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही दोघे इथे घरी आला होतात
आणि तेव्हा तू मला सोबत चल असे म्हणत होतास तेव्हा रजनी तुझ्याशी किती भांडली होती. आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे तुम्हा दोघात वाद व्हावेत. प्रसाद म्हणाला, आई कुठे हरवलीस? अगं काय विचार करते आहेस? काही नाही बाळा, मी तर आधीच ठरवले आहे की जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तरी मी गावीच राहणार. आणि ज्या दिवशी माझे हातपाय चालणार नाहीत त्या दिवशी तू स्वतः मला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा. असो बरं प्रसाद, मी माझ्या नातवासाठी काही भेटवस्तू घेऊ शकले नाही. तू मला शहरात गेल्यावर बाजारात घेऊन चल. गावाकडे एवढे काही चांगले मिळत नाही आणि जरी मिळाले तरी खूप महाग असते. आणि तसेही गावाकडच्या दुकानातून जर काही घेतले तर कोणास ठाऊक सुनबाईला आवडेल की नाही. प्रसाद म्हणाला, ठीक आहे आई, शहरात गेल्यावर तुला तुझ्या नातवाला काय घ्यायचे आहे ते घे. ठीक आहे असे बोलून सुरेखाताई कारमध्ये बसल्या. दुपारच्या 3 वाजेपर्यंत ते दोघे घरी पोहोचले. प्रसादने दारावरची बेल वाजवली पण रजनीने काही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे प्रसादने बाजूच्या खिडकीतून पाहिले तर रजनी बेडवर आरामात झोपली होती. प्रसादने तिच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा तिने फोन घेतला. प्रसाद म्हणाला, अगं मी केव्हाचा दरवाजा वाजवतो आहे. दुपारच्या वेळी एवढे बेफाम झोपतात का? चल पटकन दरवाजा उघड. रजनीने दरवाजा उघडला आणि समोर सासूला पाहून फॉर्मॅलिटी म्हणून तिने सासूला वाकून नमस्कार केला आणि डोके दुखत असल्याचे कारण सांगून ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. प्रसादला त्याच्या बायकोचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्याला बरोबर समजले होते की ही आज अशी का वागत आहे. प्रसाद म्हणाला, आई तू इथे सोफ्यावर बस, तोवर मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. सुरेखाताई सोफ्यावर बसल्या आणि प्रसाद आईसाठी पाणी घेऊन आला आणि म्हणाला, आई मी आपल्या दोघांसाठी मस्तपैकी आल्याचा चहा बनवतो. त्यांचे बोलणे ऐकून आतल्या खोलीतून रजनी म्हणाली, प्रसाद जर तू चहा बनवत असशील तर माझ्यासाठी सुद्धा चहा बनव. आज माझे डोके खूप दुखत आहे. सुरेखाताईंनी प्रसादकडे पाहिले पण तो काहीही न बोलता किचनमध्ये गेला आणि चहा बनवून एका ट्रेमध्ये चहाचे 3 कप घेऊन आला. त्याने आईच्या हातामध्ये चहाचा कप दिला आणि रजनीला म्हणाला, रजनी तुझा चहाचा कप येऊन घेऊन जा. रजनी पटकन बाहेर आली आणि म्हणाली, हे काय रे प्रसाद, माझा चहा इकडे खोलीत घेऊन आला असतास तर काय झाले असते. बायकोचे डोके दुखत आहे याचे तुला काहीही वाटत नाही. प्रसाद चहा पीत म्हणाला, सकाळी तर व्यवस्थित होतीस, अचानक तुझे डोके कसे दुखायला लागले. तेवढ्यात सुरेखाताई म्हणाल्या, अरे प्रसाद बाळा, तिचे डोके दुखत आहे म्हणतीये ना ती, मग तू उगाच का वाद घालतो आहेस तिच्याशी. त्या पुढे म्हणाल्या, बरं सुनबाई, आरव कुठे आहे? जर तो झोपला नसेल तर त्याला माझ्याकडे पाठवून दे. मला त्याला बघायचे आहे आणि मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडूसुद्धा बनवून आणले आहेत. रजनी म्हणाली, आई तो खूप मुश्किलीने झोपला आहे. जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा भेटा त्याला. प्रसादला त्याच्या बायकोचा स्वभाव व्यवस्थित ठाऊक होता, कारण कालपासून आई येणार आहे हे समजल्यापासून तिचे तोंड फुगले होते. आई घरी आलेली तिला आवडलेली नसते. काही वेळाने आरव स्वतः खोलीतून बाहेर आला आणि सोफ्यावर बसलेल्या आजीला पाहून धावत येऊन त्याने आजीला मिठी मारली. तो म्हणाला, आजी तू कधी आलीस? मला तर ठाऊकही नव्हते की तू येणार आहेस म्हणून. आजी म्हणाली, हे काय बाळा, आत्ताच आले. असे बोलून सुरेखाताई आरवचे पापे घेऊ लागल्या. त्यांनी डब्यातील बेसनाचा एक लाडू काढला आणि आरवच्या हातात लाडू देत म्हणाल्या, बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना, हे बघ मी तुझ्यासाठी डबा भरून लाडू बनवून आणले आहेत. आरवने एक अख्खा लाडू तोंडामध्ये घातला आणि त्याच्या दोन्ही हातांनी एक एक लाडू डब्यातून काढून घेतले. तेव्हा रजनी रागाने म्हणाली, आई त्याला एवढे लाडू खाऊ घालू नका, त्याचे पोट बिघडेल. तेव्हा सुरेखाताईंनी त्याच्या हातातील लाडू घेऊन पुन्हा डब्यामध्ये ठेवले. त्यामुळे आरव रडू लागला. पण रजनी तेव्हा काहीही ऐकत नाही. प्रसादला रजनीचे हे वागणे अजिबात आवडले नाही. त्यामुळे तो तिला बोलण्यासाठी खोलीमध्ये गेला तर रजनीची बडबड चालू होती. ती प्रसादकडे पाहून म्हणाली, यासाठीच तर मी तुला तुझ्या आईला इकडे बोलावू नको म्हणत होते. ती एक दिवस माझ्या मुलाला बिघडवून ठेवणार आहे. एवढे लाडू त्याला खायला देण्याची काय गरज होती? उद्या दात दुखायला लागल्यावर त्याला आपल्यालाच डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. यावर प्रसाद तिचे बोलणे थांबवत म्हणाला, काय काय म्हणालीस तू? अगं आईने घरी बनवलेले साजूक तुपातील बेसनाचे लाडू खाल्ल्यामुळे आरवचे दात दुखतील. आजपर्यंत बेसनाचे लाडू खाऊन कोणाचे दात दुखलेले मी तरी कधीच ऐकले नाही. आणि काय गं, तू जे सकाळ संध्याकाळ त्याला चॉकलेट खायला देतेस त्याने त्याच्या दातांना काही होणार नाही का? तुला माहिती नसेल तर सांगतो, लहान मुलांचे दात चॉकलेट खाल्ल्याने किडतात, लाडू खाल्ल्याने नाही. रजनी म्हणाली, तू तर फक्त माझ्यातल्या चुका काढण्याची संधी शोधत असतोस.
ए बाई, आता तुझा ड्रामा बंद कर आणि आम्हा दोघांनाही खूप भूक लागली आहे, त्यामुळे पटकन जेवण वाढायला घे. हे ऐकताच रजनी म्हणाली, काय म्हणजे तुम्ही दोघे गावाहून येताना काहीही खाऊन आले नाहीत का? मी तर माझ्यासाठी आणि आरवसाठीच स्वयंपाक बनवला होता. तुम्हा दोघांचा स्वयंपाक बनवला नाही. मला वाटले तुम्ही दोघे तिकडून खाऊन याल. प्रसाद म्हणाला, अगं तुला काही समजते की नाही, की मुद्दाम करतेस? काल मी फोनवर तुझ्यासमोर आईला म्हणालो नव्हतो का, की आई तू स्वयंपाकाचा घाट वगैरे घालू नकोस म्हणून, तरीही तू आमचा स्वयंपाक बनवला नाहीस. रजनी, तुझ्या आळशीपणाची सुद्धा हद्द आहे. तुला जराही कॉमन सेन्स नाही का गं? माझी म्हातारी आई आम्हा दोघांचा स्वयंपाक बनवणार होती की इकडे येण्याची तयारी करेल? मला ठाऊक आहे तू आज मुद्दाम स्वयंपाक बनवला नाहीस. एक नंबरची आळशी बाई आहेस तू. हे ऐकताच रजनीला भयंकर राग आला. ती म्हणाली, हो हो, आता तुझी आई आली आहे ना, त्यामुळे आता तू रोज एका नवीन मुद्द्यावरून माझ्याशी भांडण कर. सुनेचे बोलणे ऐकून हॉलमध्ये बसलेल्या सुरेखाताई म्हणाल्या, अरे प्रसाद, मला भूक नाही. तसेही माझे पोट 2 दिवसांपासून बिघडले होते, त्यामुळे मी नाही जेवणार. एखादा लाडू खाईन आणि पाणी पिऊन झोपेन. मी आता रात्रीच जेवण करेन. खरे तर मुलामध्ये आणि सुनेमध्ये वाद वाढू नये, त्यामुळे सुरेखाताईंनी जेवण करण्यास नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी रजनी प्रसादला म्हणाली, की आज मला बाजारात घेऊन चल, मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. तेव्हा प्रसाद म्हणाला, ठीक आहे, तू तयार हो. मागच्या आठवड्यामध्ये मी ऑफिसच्या कामात खूप बिझी होतो, त्यामुळे मला वाढदिवसाची तयारी करायला वेळ मिळाला नाही. मी सर्वांना इन्व्हाइट तर केले आहेत, पण आपली तयारी अजून झालेली नाही. आपण वाढदिवसासाठी जे हॉटेल बुक केले होते, एकदा त्याचा मेनूसुद्धा ठरवावा लागेल आणि तुला जी काही शॉपिंग करायची आहे तीही करून घे. रजनी म्हणाली, ठीक आहे. ती सुरेखाताईंना म्हणाली, आई मी सकाळचा नाश्ता तर बनवला होता, आता दुपारचे जेवण तुम्ही बनवा. आजचा माझा पूर्ण दिवस शॉपिंग करण्यातच जाणार आहे. हे ऐकताच सुरेखाताई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तू काळजी करू नकोस, आरामात जा, मी सर्व काही सांभाळेन. जेव्हा सून आणि मुलगा शॉपिंगसाठी बाहेर जायला लागतात तेव्हा सुरेखाताईंना आठवते की त्यांनाही नातवासाठी भेटवस्तू घ्यायची आहे. त्यामुळे त्या प्रसादला म्हणाल्या, प्रसाद, मला सुद्धा आरवसाठी काहीतरी घ्यायचे होते. हे ऐकताच रजनी म्हणाली, ठीक आहे आई, मग तुम्ही पैसे द्या, मी बाजारातून त्याच्या आवडीचे काहीतरी घेऊन येईन. त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत येण्याची काही गरज नाही. सुरेखाताई म्हणाल्या, पण सुनबाई, मला तुमच्यासोबत यायचे आहे असे मी बोललेच नाही. आणि तू आरवची आई आहेस, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी माझ्यापेक्षा जास्त तुलाच ठाऊक असतील ना. मी तुझ्याकडे पैसे देते, तू घेऊन ये तुला जे हवे आहे ते. प्रसाद म्हणाला, पण आई, तू कालच मला म्हणाली होतीस की आरवसाठी गिफ्ट घ्यायला तू माझ्यासोबत बाजारात येणार आहेस म्हणून. घरामध्ये वाद वाढू नये यासाठी सुरेखाताई म्हणाल्या, अरे बाळा, सुनबाई जर तिच्या आवडीने घेऊन येईल तर ते खूप चांगले राहील. असे बोलून सुरेखाताईंनी रजनीच्या हातात 2,000 रुपये दिले आणि ते दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी आरवचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची तयारी खूप जोरात चालू होती. प्रसादने त्याच्या ऑफिसमधील मित्रांना बोलावले होते. त्याचे नातेवाईक, शेजारी तसेच रजनीच्या माहेरची माणसेही आली होती. सुरेखाताई हॉलवर जाण्यासाठी तयार होऊन बसल्या होत्या. तिथे बसलेल्या सर्वांसोबत त्याही ज्यूस पीत होत्या. तेवढ्यात आरव तिथे धावत आला आणि त्याचा धक्का लागल्याने सुरेखाताईंच्या हातातील ग्लासमधील ज्यूस त्यांच्या साडीवर पडला. ग्लास फुटता फुटता वाचला होता, त्यामुळे त्यांच्या साडीवर ज्यूसचे डाग दिसत होते. पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा ते डाग जात नव्हते. त्यामुळे सुरेखाताई सुनेकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या, हे बघ रजनी, माझ्या साडीवर ज्यूस सांडले आहे. आता नेसण्यासाठी माझ्याकडे एवढी चांगली दुसरी साडी नाही, त्यामुळे मला तुझी एखादी साडी नेसायला दे. रजनी म्हणाली, आई, माझ्या साड्या तुमच्यासारख्या स्वस्त नाहीत. प्रत्येक साड्या 5-10 हजार रुपयांच्या आहेत आणि तुम्ही तर लहान मुलांप्रमाणे साडीवर ज्यूस सांडला आहे. अजून फंक्शनसुद्धा सुरू झाले नाही, मग विचार करा, पूर्ण कार्यक्रमात तुम्ही माझी साडी नेसली तर त्याची काय अवस्था होईल. दरवाजाबाहेर उभा असलेल्या प्रसादने आपल्या बायकोचे आणि आईचे बोलणे ऐकले होते. त्यामुळे तो पटकन तिथून जवळच्या साडीच्या दुकानात गेला आणि त्याने आईसाठी एक सुंदर साडी आणली. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या हातातील साडीची पिशवी पाहून रजनी म्हणाली, कोणासाठी आणली आहेस साडी? प्रसाद साडीबद्दल तिला काही बोलला नाही. तो म्हणाला, तुम्ही सर्वजण पटकन गेस्ट हाऊसवर पोहोचा. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करण्यासाठी तिथे कोणीतरी असायला पाहिजे. रजनी, आपण दोघे अजूनही इथेच आहोत. ते काही बरोबर वाटत नाही. तू पटकन पुढे जा, मी आईला घेऊन लगेचच तुझ्या पाठी निघतो.
एवढे बोलून तो रजनीला कारमध्ये बसवतो, पण रजनीचे लक्ष प्रसादच्या हातातील साडीच्या पिशवीवर असते. ती म्हणाली, प्रसाद, घर व्यवस्थित लॉक करून घे. हो रजनी, मी घर व्यवस्थित लॉक करून येईन, तू काळजी करू नकोस. आईच्या हातात साडीची बॅग देत प्रसाद म्हणाला, आई, पटकन ही साडी नेस आणि मी तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो आहे. कारमध्ये बसलेली रजनी हे सर्व पाहत होती आणि प्रसादने त्याच्या आईला नवीन साडी आणली आहे त्यामुळे ती भयंकर चिडलेली होती. ती कारमधून उतरली आणि सरळ घरात निघून गेली. प्रसाद तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. तोही तिच्या मागे गेला आणि म्हणाला, रजनी, हे काय, एकतर उशीर झाला आहे आणि तू पुन्हा गाडीतून उतरून आत का आलीस? ती म्हणाली, प्रसाद, तू तुझ्या आईसाठी नवीन साडी घेऊन आला आहेस आणि मला एकदाही विचारले नाही. सारखा आई आई करत असतोस. तुझे लग्न झाले आहे, तुला बायको आहे, हे विसरतोस का तू? जर तुला तुझ्या आईच्या नावाचा जप करायचाच होता तर मग माझ्याशी लग्न का केलेस? जर तुला तुझ्या आईचेच बोलणे ऐकायचे होते तर मग तुला माझी गरजच काय आहे? प्रसाद म्हणाला, रजनी, हे काय मूर्खासारखी बडबड करत आहेस? अगं, तुझी जागा वेगळी आहे आणि आईची जागा वेगळी आहे. आणि तसेही मी तुला कधीच कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी मनाई केली नाही. काल तुला जेवढी खरेदी करायची होती ती तू केली. तेव्हा मी तुला एका शब्दाने तरी बोललो का, हे का घेतलेस, ते का घेतलेस म्हणून? मग आज जर मी माझ्या आईसाठी 1000 रुपयाची साडी घेऊन आलो तर तुला एवढा राग का येतोय? अगं, तू तर काल 30,000 रुपयांची शॉपिंग करून आलीस. मग तेव्हा तुला माझी आई काही बोलली का? प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करत जाऊ नकोस रजनी. आई आई असते आणि बायको बायको असते आणि मी दोघांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुला काही कमी पडले तर तेव्हा तू मला बोल. एवढ्या चांगल्या शुभप्रसंगी मुलगा आणि सुनेमध्ये पुन्हा वाद होऊ लागले हे पाहून सुरेखाताईंना खूप वाईट वाटते आणि त्या हातातील साडी दुसरीकडे ठेवत म्हणाल्या, प्रसाद बाळा, माझी ही अंगावरची साडी सुकली आहे, त्यावरचे डागही दिसत नाहीत, त्यामुळे हीच साडी राहू दे. ही नवी साडी तू रजनीला दे. प्रसाद म्हणाला, नाही आई, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे आणि ती तुलाच नेसावी लागेल. मी एवढे पैसे कमावतो, मग माझ्या आईसाठी एक साडी घेताना सुद्धा मला माझ्या बायकोला विचारावे लागेल का? रजनीला समजायला हवे की मी तिच्या सर्व मागण्या आनंदाने पूर्ण करतो, ते मात्र तिला दिसत नाही. पण आज कितीतरी दिवसांनी मी आईसाठी एक साडी घेतली, ते मात्र तिच्या डोळ्यात सलत आहे. रजनी, तुला स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करावा लागेल. तुझे हे नेचर मला अजिबात आवडलेले नाही. रजनी हाताची घडी घालून सर्व ऐकत असते, पण ती काहीही बोलत नाही. सुरेखाताईंनी कसे तरी प्रकरण हाताळले आणि सुनेला गेस्ट हाऊसमध्ये जाण्यासाठी गाडीत बसवून पाठवून दिले आणि मग त्यांनी मुलालाही समजावले. सुरेखाताई मनातल्या मनात विचार करतात की माझ्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद होत आहेत, त्यामुळे आरवचा वाढदिवस झाल्यानंतर मी उद्याच गावी परत जाईन, इथे अजिबात थांबणार नाही. पण इकडे प्रसादने त्याच्या मनात तर काही वेगळेच ठरवले होते. प्रसाद खूप समजूतदार मुलगा होता. त्याला नवऱ्याचे कर्तव्यसुद्धा व्यवस्थित ठाऊक होते आणि त्यासोबतच त्याला आपल्या आईचा आदर कसा करावा हेही ठाऊक होते. कोण्या एकाला आनंदी ठेवण्यासाठी तो दुसऱ्याला दुःख देणारा मुलगा नव्हता. त्यामुळे त्याने मनातल्या मनात रजनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, कारण आज त्याला रजनीच्या अशा वागण्याचे खूप दुःख झाले होते. आरवच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. वाढदिवसाला रजनीचे मम्मी पप्पा, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी तसेच आजूबाजूला राहणारे शेजारीसुद्धा आले होते. रजनीचे आईबाबा ह्याच शहरामध्ये राहत होते. वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले. रजनी मात्र पार्टीत तोंड फुगवून बसली होती. ना ती कोणाशी व्यवस्थित बोलली आणि ना तिने कोणाला खाण्यापिण्याबद्दल विचारले. पण प्रसाद मात्र दोन्हीकडे ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी सुरेखाताई मुलाला म्हणाल्या की प्रसाद बाळा, आता आरवचा वाढदिवस झाला आहे, त्यामुळे मला गावी जायचे आहे. हे ऐकताच रजनीला खूप आनंद झाला. पण प्रसाद म्हणाला, आई, तू गावी जाऊन काय करणार आहेस? बाबांना जाऊन 4 वर्ष झाली आहेत आणि ही 4 वर्ष तू गावी एकटीच राहिलीस. तिथे कोणी तुझे ऐकणारे, बोलणारेही नाही. जर कधी आजारी पडलीस तर तुझी काळजी घेणारेही कोणी नाही. हे बघ आई, आता तू कुठेही जाणार नाहीस, इकडे माझ्याच जवळ राहणार आहेस. जर तुला मुलगा आहे, सून आहे, तर मग गावी एकटी राहण्याची गरजच काय? प्रसादचे बोलणे ऐकून रजनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती रागाने म्हणाली, आईना शहरी वातावरणापेक्षा गावाकडचे वातावरण जास्त आवडते, त्यामुळे त्या गावी जायचे म्हणत आहेत. मग तू त्यांना का अडवत आहेस? प्रसाद, त्यांना जाऊ दे. आपण त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध इथे ठेवून घेऊ नाही शकत. प्रसाद म्हणाला, का का बरं मी माझ्या आईला माझ्यासोबत ठेवून घेऊ नाही शकत? आणि तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे?
तुला कोणी काही विचारले होते का? नेहमी मध्ये बोलत असतेस. आईला गावी जाऊ देत म्हणे. अगं आई आहे इथे आहे म्हणून तर ती तुला कितीतरी कामांमध्ये मदत करते. तू फ्री होऊन कुठेही ये जा करू शकतेस. माझी आई तुला स्वयंपाकात सुद्धा मदत करते. मी आईला गावी परत पाठवणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. प्रसादचा राग पाहून रजनी काही वेळ शांत बसते, कारण ह्या आधी तिने प्रसादला एवढ्या रागात कधीही पाहिले नव्हते. प्रसाद आईच्या हाताला धरून खोलीमध्ये घेऊन जात म्हणाला, आई तुला तर खूप ताप आला आहे. तू मला का सांगितले नाहीस? चल बरं, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. सुरेखाताई म्हणाल्या, प्रसाद बाळा, डॉक्टरांकडे जाण्याची काही गरज नाही. मी तापाचे औषध घेतले आहे. कमी होईल माझा ताप. एवढे बोलून सुरेखाताई खोलीमध्ये आराम करण्यासाठी निघून गेल्या. इकडे प्रसादसुद्धा त्याच्या ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी प्रसाद जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले तर रजनी आवरून कुठेतरी जाण्याची तयारी करून बसली होती. तो म्हणाला, रजनी तू कुठे बाहेर चालली आहेस का? रजनी म्हणाली, हो, आज माझ्या आईने आपल्या दोघांना डिनरला बोलावले आहे. तू पटकन तयार हो, कपडे बदल, आपण 15-20 मिनिटात निघूया. प्रसाद म्हणाला, रजनी तू एकटीच जा, मी नाही येऊ शकत. त्याचे बोलणे ऐकून रजनी रागाने म्हणाली, का? तू का नाही येणार? प्रसाद म्हणाला, माझ्या आईची तब्येत ठीक नाही आणि मी तिला एकटीला सोडून येऊ नाही शकणार. रजनी म्हणाली, आईना एवढा काही ताप नाही आणि म्हातारपणात तर थोडीफार तब्येत अशीच वर खाली होते. म्हातारपणात हे सर्व चालायचेच. तू फक्त तुझ्या आईचा विचार करतोस आणि माझ्या आईचे काय, जिने मला फोन करून रात्रीच्या जेवणासाठी इन्व्हाइट केले आहे. प्रसाद म्हणाला, रजनी तुझ्या आईचा फोन तुला आला होता, मला नाही, आणि मला तर याबद्दल काही ठाऊकही नव्हते. जर तुला जायचे आहे तर जा, मी तुला नाही अडवणार, पण मी माझ्या आईला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. एवढे बोलून तो आईच्या खोलीमध्ये तब्येतीची चौकशी करण्यासाठी निघून गेला. एक तर रजनी सकाळपासून रागात होती आणि आता प्रसाद तिच्या आईच्या घरी डिनरला येणार नाही म्हटल्यावर तर ती जास्तच रागाला गेली. प्रसाद आईची चौकशी करून खोली बाहेर आला तेव्हा रजनी म्हणाली, मला तर कळत नाही की तू एवढा आई आई का करतोस. जर मला ठाऊक असते तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. आयुष्यभर तुला आईसोबतच राहायचे होते तर काय गरज होती लग्न करण्याची. आणि कोणास ठाऊक तुम्ही दोघे काय बोलत असतात त्या खोलीत बसून. बहुतेक माझ्याबद्दलच काहीतरी वाईट बोलत असाल. प्रसादने रजनीकडे रागाने पाहिले. ती पुढे म्हणाली, जेव्हापासून तुझी आई आली आहे तेव्हापासून तू मला वेळ देत नाहीस. प्रसाद म्हणाला, रजनी हे तर तुझे रोजचेच आहे. जर मी आईशी काही बोलले तर लगेच तू तोंड फुगवून बसतेस आणि तुला नेहमी असे का वाटते की मी आणि आई तुझ्याबद्दल वाईट बोलत आहोत म्हणून. अगं तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये खूप सारे कामे आहेत आणि तुला कोणी का वाईट बोलेल. रजनी मी फक्त तुला एवढेच म्हणालो की आईची तब्येत ठीक नाही आणि मी तिला एकटीला सोडून येऊ शकणार नाही. मी पुन्हा कधीतरी तुझ्या माहेरी येईन. त्याचे बोलणे ऐकून रजनीने रागात कॅब बोलवली आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर प्रसाद खोलीमध्ये येऊन आईला म्हणाला, आई चल तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. नंतर ते दोघेही डॉक्टरांकडे निघून जातात. काही वेळाने घरी आल्यानंतर सुरेखाताई प्रसादला म्हणाल्या, बाळा तू आता मला डॉक्टरांना दाखवलेस, आता माझी तब्येत ठीक आहे. तू माझी काही काळजी करू नकोस. रजनीच्या आईने तुला एवढ्या प्रेमाने बोलावले आहे तर तू गेला नाहीस तर त्याला वाईट वाटेल. प्रसाद म्हणाला, आई मला एक सांग, त्यांना ठाऊक नसेल का की घरी माझी आईसुद्धा आली आहे. मग तरीही तिच्या आईने फक्त आम्हा दोघांनाच का बोलावले, त्यांनी तुला का बोलवले नाही. हे सर्व त्या रजनीचे काम आहे, मला सर्व समजते. सुरेखाताई म्हणाल्या, जाऊ दे बेटा, काहीही असो, आता प्रकरण वाढवू नकोस. आईने सांगितल्यामुळे प्रसाद रजनीच्या घरी गेला आणि तिथे गेल्यानंतर प्रसाद सर्वांशी व्यवस्थित बोलला. रजनीच्या आईबाबांच्या तब्येतीची त्याने चौकशी केली. प्रसाद रजनीच्या आईवडिलांचा सुद्धा खूप आदर करत होता. रात्री 10 वाजेपर्यंत दोघेही घरी परत आले. त्या रात्री प्रसादला अजिबात झोप येत नाही, कारण सर्व काही करूनही त्याची बायको खुश नव्हती. तिची नेहमी काही ना काही तक्रार चालूच होती. तू मला वेळ देत नाहीस, नेहमी आई आई करत असतो, पण स्वतः ती कशी वागते हे मात्र तिला दिसत नाही. माझी आई घरी असताना सुद्धा दिवसभरातून 5 मिनिटे सुद्धा ती आईशी बोलत नाही आणि माहेरी मात्र तासभर फोनवर गप्पा मारत असते. तरीही मी तिला काही बोलत नाही. आता पाणी डोक्यावरून चालले आहे, त्यामुळे मलाच काहीतरी करावे लागेल असे तो मनात म्हणतो. सकाळी उठल्यानंतर प्रसाद रजनीला म्हणाला, रजनी तू नेहमी तक्रार करत असतेस ना की मी तुला वेळ देत नाही, त्यामुळे आज मी फक्त तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. चल आपण दोघे सिनेमा पाहायला जाऊ. तू पटकन तयार हो. हे ऐकताच रजनी खूप खुश होते आणि सिनेमा पाहायला जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात रजनीच्या माहेरहून तिच्या आईचा फोन येतो
आई म्हणते, रजनी, तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे, तू पटकन घरी ये. ठीक आहे आई, असे बोलून रजनी फोन ठेवून प्रसादला म्हणाली, प्रसाद, मला माझ्या आईच्या घरी घेऊन चल. माझ्या बाबांची तब्येत खराब झाली आहे, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. प्रसाद म्हणाला, अरे एवढेच ना. अगं रजनी, तुझे बाबा आता म्हातारे झाले आहेत आणि म्हातारपणात हे सर्व होतच असते. आणि तसेही तुझी आई आहे ना तुझ्या बाबांची काळजी घ्यायला. हे बघ रजनी, आज मी खास तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. तूच नेहमी तक्रार करत होतीस ना मी तुला वेळ देत नाही म्हणून. आजचा माझा पूर्ण दिवस तुझ्यासाठी आहे. त्यामुळे फालतूमध्ये तुझ्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही. रजनी म्हणाली, असे का बोलतोयस तू प्रसाद? माझे बाबा आजारी आहेत आणि तुला सिनेमा पाहायला जाण्याचे पडले आहे. प्रसाद रजनीचे काहीही ऐकत नाही आणि तो तिला सिनेमाला घेऊन जातो. पण तो गुपचूप त्याच्या सासरी फोन करून त्याच्या सासऱ्यांची तब्येतीची चौकशी करतो आणि ते सांगतात की सर्व काही ठीक आहे. पण इकडे रजनीचे मन सिनेमामध्ये कमी आणि माहेरी जास्त लागलेले होते. तिच्या मनात सतत हा विचार यायचा की माझे बाबा ठीक तर होतील ना, त्यांना काय झाले असेल. एकदा त्यांना फोन करून विचारून घेते. प्रसाद म्हणाला, नाही रजनी, आता तू कोणालाही फोन करणार नाहीस, फक्त आणि फक्त मला वेळ देणार आहेस. त्यामुळे रजनी पुन्हा मन मारून बसली. सिनेमा पाहिल्यानंतर दोघे जेवायला एका हॉटेलमध्ये आले. ते दोघे जेवतच असतात की रजनीच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. प्रसादने आईचा फोन कट करून फोन स्विच ऑफ केला आणि हे सर्व पाहून रजनीला भयंकर राग आला. ती म्हणाली, ही कसली पद्धत आहे प्रसाद? तिकडे माझे बाबा आजारी आहेत आणि तू मला त्यांच्याशी बोलूसुद्धा देत नाहीस. मी तुझ्याशी लग्न केले आहे, तू मला खरेदी केलेले नाहीस आणि तुला ठाऊक आहे मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आजारपणात त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू मला त्यांच्याकडे जाण्यापासून थांबवू शकत नाहीस. प्रसाद म्हणाला, तू अगदी बरोबर बोलते आहेस रजनी. मी सुद्धा तुला कितीतरी वर्षांपासून हेच समजावत आलो आहे की मी तुझ्याशी लग्न केले आहे, तू मला खरेदी केलेले नाहीस. त्यामुळे मी तुझ्या इशाऱ्यांवर नाचणार नाही. अगं जर मी कधी तुझे ऐकले नाही तर तू किती भांडण करतेस. मी सुद्धा माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिला कोणाचाच आधार नाही. मला वडीलसुद्धा नाहीत. तुझ्या वडिलांजवळ कमीत कमी तुझी आई तरी आहे, पण माझी आई एकटी आहे आणि जर मी तिची काळजी घेतली नाही तर मग कोण घेईल तिची काळजी? जर तुला मी माझ्या आईची देखभाल केलेली, आईसोबत राहिलेले आवडत नसेल तर तू सुद्धा तुझ्या आईवडिलांची काळजी घेणार नाहीस, त्यांच्याकडे जाणार नाहीस, त्यांच्याशी बोलणार नाहीस. हे मान्य आहे का तुला? सोड त्यांना त्यांच्या परिस्थितीवर आणि तू ही सारखी ममाज गर्ल बनू नकोस. तुझे लग्न माझ्याबरोबर झाले आहे त्यामुळे तुला माझ्या हिशोबाने चालावे लागेल. याआधी मी तुला कधीच माहेर जाण्यापासून थांबवले नाही. जेव्हा तुला वाटले तेव्हा तू जात होतीस. मग जर तुला स्वतःसाठी सर्व मोकळीक पाहिजे तर मग माझ्यावर इतकी सारी बंधने का घालतेस? हे अजिबात चालणार नाही रजनी. तुझी आई आई आहे आणि माझी आई परकी झाली हा भेदभाव मला सहन होणार नाही. जर तू माझ्या आईची सेवा करत नाहीस, तिच्याबरोबर व्यवस्थित वागू शकत नाहीस तर मी सुद्धा तुझ्या आईवडिलांसोबत बोलणार नाही आणि कधीच तुझ्या माहेरीसुद्धा येणार नाही. एकतर तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर किंवा तुझे सामान पॅक करून कायमची तुझ्या माहेरी निघून जा. प्रसादचे बोलणे ऐकून रजनी दंग झाली. काही वेळ तिची बोलतीच बंद झाली. ती विचार करायला लागली की प्रसाद बरोबर बोलत आहे. त्याच्या आईची तब्येत खराब झाली होती तरीसुद्धा मी त्याच्या आईला सोडून माझ्या माहेरी निघून गेले. एकदाही विचारले नाही की तुमची तब्येत कशी आहे. जर माझ्या माहेरी कोणी आजारी असले तर मी तिकडे लगेच धावत जाते आणि अशी अपेक्षा करते की प्रसादने सुद्धा माझ्या आईवडिलांच्या तब्येतीची चौकशी करावी, त्यांची सेवा करावी. रेस्टॉरंटच्या टेबलवर संपूर्ण जेवण होते पण आज रजनीची खाण्याची इच्छा होत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की हे अश्रू पश्चातापाचे अश्रू आहेत. प्रसादला हात जोडून रजनी म्हणाली, प्रसाद, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्या आईमध्ये आणि तुझ्या आईमध्ये भेदभाव केला. पण आज तू माझे डोळे उघडलेस. आजपर्यंत मी आईसोबत जे काही वागले ते पूर्णपणे चुकीचे होते. त्यासाठी मला माफ कर. बराच वेळ रजनी रडत होती. रजनीला असे रडताना पाहून प्रसादने तिचे डोळे पुसले आणि त्याने रजनीला माफ केले. तो म्हणाला, चल रजनी, पटकन जेवून घे, त्यानंतर आपल्याला तुझ्या माहेरी जायचे आहे. तिकडे जाऊन तुझ्या बाबांना चांगल्या डॉक्टरांना सुद्धा दाखवायचे आहे. हे ऐकताच रजनी फटाफट जेवण संपवते आणि दोघेही तिच्या माहेरी निघून जातात. तिकडे गेल्यानंतर प्रसाद तिच्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. तो तिच्या बाबांची खूप काळजी करत होता. कधी औषधे आणण्यासाठी धावत होता तर कधी वडिलांच्या डोक्यांवरून हात फिरवत होता.
हे सर्व पाहून रजनी मनात म्हणाली, मी किती मूर्ख होते, उगाच आपल्याच माणसांमध्ये भेदभाव करत राहिले. प्रसादने कधीच माझ्या आईवडिलांसोबत भेदभाव केला नाही. त्याने नेहमी मला सुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण मी त्यांना ओळखण्यात चूक केली. काही वेळाने रजनी प्रसादला म्हणाली, प्रसाद, आता बाबा ठीक आहेत, चल आपण आपल्या घरी जाऊ. प्रसाद म्हणाला, रजनी, जर तुला इथे बाबांजवळ थांबायचे असेल तर तू थांबू शकतेस. मी एकटाच घरी जातो. रजनी म्हणाली, नको प्रसाद, आता बाबांची तब्येत ठीक आहे आणि आई आहे ना त्यांच्यासोबत, मी तुझ्यासोबत घरी येते. दोघेही घरी जायला निघतात. वाटेत एक फळांचे दुकान पाहून रजनी म्हणाली, थांब प्रसाद, मला आईसाठी फळे घ्यायची आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे त्या व्यवस्थित जेवत नाहीत. मी त्यांना फळांचा ज्यूस करून देईन. रजनीचे बोलणे ऐकून प्रसादला खूप आनंद होतो. जेव्हा ते दोघे घरी पोहोचतात तेव्हा रजनी सासूच्या खोलीमध्ये गेली. त्याने पाहिले तर तेव्हा सुरेखाताई आपल्या नातवाला गोष्ट सांगत होत्या. रजनी म्हणाली, आई, आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही सकाळपासून काही खाल्ले की नाही? अचानक सुनेमध्ये झालेला बदल पाहून सुरेखाताईंना आश्चर्य वाटते. त्या म्हणाल्या, मी चहा बिस्किट घेतले आहे आणि आता माझी तब्येत बरी आहे. रजनी म्हणाली, हे काय आई, चहा बिस्किट खाऊन काय होणार आहे? थांबा, मी तुमच्यासाठी मोसंबीचा ज्यूस करून आणते. असे बोलून ती किचनमध्ये गेली आणि सासूसाठी मोसंबीचा ज्यूस बनवून घेऊन आली. सुरेखाताई चकित होऊन प्रसादकडे पाहू लागल्या. तेव्हा प्रसाद हसत म्हणाला, आई, आजपासून तुला तुझ्या सुनेचे हेच रूप पाहायला मिळेल आणि हो, यापुढे तू इथे माझ्याजवळच राहशील. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई, तू आहेस तर आता आरववर चांगले संस्कार होतील ह्यात शंका नाही. आणि आम्हाला किती आराम मिळतो तू पाहिलेस ना. आम्ही दोघे आरवला तुझ्याजवळ ठेवून मूवीला गेलो, त्यामुळे यापुढे आरवची अजिबात काळजी वाटणार नाही. रजनी म्हणाली, आई, मी तुमच्याशी खूप वाईट वागले, मला क्षमा करा. आज सुरेखाताई आपल्या सुनेच्या बदललेल्या स्वभावाला पाहून खूप खुश झाल्या आणि त्यांनी आनंदाने आपल्या सुनेला माफ केले. सुरेखाताई प्रसादला म्हणाल्या की तू सुनेला असा कोणता डोस दिला आहे म्हणून तिच्यात एवढा मोठा बदल झाला आहे? प्रसाद म्हणाला, आई, तुला तुझ्या सुनेचे हे बदललेले रूप आवडले नाही का? सुरेखाताई म्हणाल्या, प्रसाद, अरे मला तर नेहमी असे वाटत होते की माझी सून अशी समजूतदार व्हावी आणि ह्यापेक्षा आणखी मला काय पाहिजे? प्रसाद म्हणाला, बस आई, असे समज आजपासून मी तिला खरेपणाचा आरसा दाखवला आहे, ज्यामध्ये तिला तिची कमतरता दिसली. आजपासून घरामध्ये सर्व काही ठीक राहील. आता घरामध्ये सर्वजण खूप आनंदाने राहू लागले. आता रजनीसुद्धा आपल्या सासूची खूप चांगली काळजी घेते. सून आणि मुलगासुद्धा खूप आनंदाने राहतात. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.